हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 18 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर भारत व नेदरलँड देशाने नुकताच हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केलेला आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात भारतातील केरळ राज्य सर्वात पुढे आहे. पुढे पाहूया. भारताने 9 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे शेर्पा बैठकीसह 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची अधिकृतपणे सुरुवात केली. 2025 मध्ये लीड प्रमाणित बांधकाम जागेत भारत अमेरिका वगळता जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद आठवडा 2026 हा 1 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जगभरात साजरा केला जातो. बायोफाच 2026 या सेंद्रिय उत्पादनाच्या जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शनात भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून बहुमान मिळाला आहे. ठिकाण न्यूरेमबर्ग, जर्मनी. पुढे पाहूया. गुजरातचा आदित्य पंड्या सर्वात तरुण भारतीय ॲनालॉग अंतराळवीर बनला आहे. भ्रष्टाचार धारण निर्देशांक 2025 मध्ये भारत 91व्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी लखपती बिटिया योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 अहवालानुसार भारत 45व्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय डार्विन दिन दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. दिल्ली सरकारने आपल्या पहिल्या दिल्ली खेल महाकुंभ या भव्य क्रीडा महोत्सवासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढे पाहूया. 11 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण देशात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 58वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या दिवसाला समर्पण दिवस म्हणूनही ओळखले जाते. पुढे पाहूया. भारतातील पहिल्या म्युझिकल रोड मुंबई शहरात तयार करण्यात आलेला आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या 145 वर्षे जुन्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या इतिहासात 5 फेब्रुवारी 2026 रोजी सरिता योल्मो दार्जिलिंग या पहिल्या महिला TTE बनल्या आहेत. पुढे पाहूया. भारतीय हवाई दलाने रॉयल थाई हवाई दलासोबत फेब्रुवारी 2026 मध्ये इन सिटू संयुक्त हवाई सराव आयोजित केला. सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी पायलट जिल्हा म्हणून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. गोवा राज्य सरकारने राज्याचा पहिल्या जैवविविधता व सांस्कृतिक नकाशा लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर हरिप्रिया अरविंद व डॉक्टर R व्यंकटेश यांची 2026च्या प्रतिष्ठित चांग क्रॉडल मानवतावादी पुरस्कार 2026 साठी संयुक्तपणे निवड करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. HCIच्या तिसरी आवृत्ती सौदी अरेबिया देशात आयोजित केली जाईल. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ग्राहक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष 2012 वरून 2024 केलेले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.